पोहे एवढी साधी सिंपल रेसिपी आहे, करायला पण खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आता हेच पोहे करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो की पोहे मोकळे सुटसुटीत होत नाही, मऊ लुसलुशीत होत नाही. आता पण काही टिप्स वापरून बनवणार आहे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि मोकळे सुटसुटीत पोहे. चला तर, नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पोहे हा असा पदार्थ आहे की प्रत्येक महाराष्ट्रीयन घराघरात बनवल्या जातं आणि पाहुण्यांचा पाहुणचार पोह्याशिवाय पुराच होत नाही. आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि पोटभरीचा नाश्ता पण आहे. आता पोहे बनवताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतात की पोहे मोकळे सुटसुटीत होत नाही, ते तुटतात, मऊ लुसलुशीत होत नाही, ते वातड होतात. आज आपण काही टिप्स वापरून पोहे किती वेळ जरी राहिले तरी ते मऊ लुसलुशीतच राहतील आणि मोकळे सुटसुटीत होते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. पहिली टिप्स, आपल्याला पोहे चाळण्यासाठी चाळण घ्यायची आहे आणि ते त्यातला सगळा बारका चुरा असा चाळून काढायचा आहे आणि नीट करून कचरा काढून घ्यायचा आहे. आणि एक बॉल घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक पोहे आपल्याला चाळणीमध्येच घ्यायच्यात, भिजवायच्यात. थोडं थोडं पाणी घालून हलक्या हाताने तुम्हाला पोहे धुवून घ्यायच्यात. आता बघा, मी पोहे धुवून घेतले. आता पाणी नितळण्यासाठी थोड्या वेळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती त्याच बॉलवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. आता पोहे भिजवल्यानंतर पोहे तुम्हाला अजिबात उघडे ठेवायचे नाही, ही दुसरी टीप. त्याच्यानंतर आता पोह्या भिजतात तोपर्यंत इकडं आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता पोहे बनवण्यासाठी आता बरेच जण काय करतात, पोह्यामध्ये कांदा खूप कमी घालतात, त्यामुळं पोहे वातड होतात. आता पोह्यामध्ये कांदा जास्त घालायचा, त्याच्यामुळं कांद्याला ओलसरपणा असतो आणि त्याच्यामुळं पोहे आपले मऊ राहतात, वातड होत नाही. आता मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ही तिसरी टीप आहे. आता बरेच जण काय करतात, कांदा भाजतात आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घालतात. त्यामुळं काय होतं, शेंगदाण्याचा कुरकुरीत क्रंचीपणा टिकून राहत नाही. आता पोहे आपले तळून झाले आहेत, शेंगदाणे काढून घेतले आहेत. त्याच तेलामध्ये आता आपल्याला फोडणी करायची. आता मी अर्धा चमचा जिरे घेतले, मोहरी घेतली. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घेतले. जिरे तडतडलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता. आता याच्यामध्ये आपण एक वाटीभर मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि कांदा खूप बारीक कट करायचा नाही आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता कांदा आणि मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून द्यायच्यात. आता कांद्याला हलकासा सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे. मग कांदा पोह्यामध्ये अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. कांदा जर कच्चा ठेवला तर ते पोहे खाताना कांदा दाताखाली आल्यानंतर कचकच लागतं. मऊ होऊन द्यायचा आहे कांदा पण आपल्याला. खूप जास्त मऊ नाही, गल नाही करायचा, पण मऊ होऊन द्यायचा आहे. ही चौथी टीप आहे. आता अर्धा चमचा हळद घालायची. आता कांदा भाजत आल्यानंतर हळद घालायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, पोह्याला अगदी एकसारखा कलर येतो, मस्त कलर येतो. आता बरेच जण काय करतात, हळद पहिले घालतात आणि त्याच्यानंतर कांदा भाजतात. त्याच्यामुळे काय होते, हळद जळते. आता हळद पण चांगली परतल्या जाते आणि पोह्याला कलर पण छान येतो. आता पोहे आता हे हाताने हलकेसे सुटसुटीत करून घ्यायचे. हे बघा, हलक्या हाताने
असे चोळायचे नाही, फक्त त्याच्या डिकळ्या अशा फोडून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये आता पोहे फोडणीमध्ये घालायचे. हे थोडं मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये साखर तुम्ही थोडे किंवा ना घालायचे, त्याच्यामुळं पोह्याची टेस्ट खूप छान लागते. आणि गॅस कमी करायचा आहे आणि 5-6 मिनटं चांगले ह्या पोह्याला कमी गॅसवरती वाफ काढायची आहे. त्याच्यामुळं पोहे चांगले मऊ लुसलुशीत होतात आणि मोकळे फडफडीत होतात. आणि बघा पोह्याला कलर पण किती छान आलेला आहे, अगदी एकसारखा कलर आलेला आहे. आणि पोहे पण असे बघा मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. हे जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन केले. आता तळलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत. बघा आपण शेवटी शेंगदाणे घातले आणि जेव्हा आपण पोहे खाऊ तेव्हा प्रत्येक घासामध्ये तो शेंगदाणा आलेला ना असं दाताखाली कुरकुरीत आणि क्रंची लागतो आणि खूप टेस्टी लागतं पोहे. आता इथं बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. बघा असे आपले मऊ लुसलुसीत कापसासारखे मोकळे सुटसुटीत गरमागरम पोहे तयार झालेले आहेत. बघा अगदी एक एक दाणा दाणा असा सुटसुटीत तयार झालेला आहे. बघा असे गरमागरम हे कांदे पोहे तयार झालेले आहेत. ज्या मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही जर पोहे बनवले तर तुमचे पण पोहे अगदी मोकळे सुटसुटीत मऊ लुसलुसीत कापसासारखे होतील. आणि कितीही वेळ पोहे ठेवले तरी ते वातड होणार नाही. तर असे या पद्धतीने तुम्ही पोहे नक्की करून बघा. आणि कोणी कोणी केले त्याने मला कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदा जरी तुम्ही पोहे केले तरी अजिबात फसणार नाहीत. आता खाणारे तर तुमचे तारीफच करते. आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन.